नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय काय आहे। तर मी तुम्हाला आरोग्याशी निगडित म्हणजे 60 वर्षांनंतर काय काळजी घ्यावी हे सांगणार आहे। त्यामुळे कृपया करून माझा व्हिडिओ संपूर्ण बघा। तर वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्ही जर 5-6 किलोमीटर चालत असाल तर 20 ते 25 मिनिटेच चाला आणि ते पण सावकाश चालत जा। जिने चढायची शक्यतो टाळा, कारण तुम्ही जर जास्त चालत असाल तर तुम्हाला गुडघेदुखी होण्याची संभावना असते आणि हृदयावरती दाब येण्याची पण शक्यता असते। त्यामुळे तुम्ही चालताना हे थोडंसं कमीच चालत जा आणि जिने चढायचे तर तुम्ही शक्यतो टाळावेच। कधी चालायचे आणि तुम्ही जर चालत असाल तर शक्यतो सकाळ आणि संध्याकाळीच चाला आणि चालताना नेहमी बागेत किंवा सपाट सरफेस असेल अशा ठिकाणीच चाला। असं कडक म्हणजे खडका रोड वगैरे असेल तर अशा ठिकाणी चालू नका। कारण आणि एखाद्याला जर डायबिटीस असेल तर त्यांनी घट्ट शूज वापरावे नाही। चालताना नेहमी सैलसर असे शूज, आरामदायी सुकर अशी चप्पल अशी वापरावी, म्हणजे पायाला सूज वगैरे येत नाही। आणि वयाच्या 60 वर्षांनंतर दुसरी काळजी अशी घ्यायची की आपल्या आहारातलं प्रोटीन आणि कॅल्शियम कमी होऊ द्यायचं नाही। कारण वयाच्या 60 वर्षांनंतर हाडे आणि मांसपेशी ह्या कमजोर झालेल्या असतात। त्यामुळे आपल्या आहारात जास्तीत जास्त प्रोटीन आणि कॅल्शियम ठेवायचं। म्हणजे आहार कसा घ्यायचा, तर आहारात जास्तीत जास्त दूध, दही, पनीर, बदाम म्हणजे सगळे ड्राय फ्रूट्स, हिरव्या पालेभाज्या असा आहार घ्यायचा। आणि आपलं शरीर नेहमी हायड्रेट ठेवायचं, डिहायड्रेशन होऊन द्यायचं नाही। भरपूर पाणी प्यायचं, कारण डिहायड्रेशन झाल्यावरती आपला बीपी लो होतो, म्हणून चक्कर येऊन पडण्याची शक्यता असते। त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायचं, लिंबू पाणी प्यायचं, नारळ पाणी प्यायचं, म्हणजे पाणी हे भरपूर प्यायचं वयाच्या 60 वर्षानंतर। आणि 60 वर्षानंतर तुम्हाला जर चालताना दम लागत असेल तर तुम्ही हृदयाची चाचणी म्हणजे ECG, BP ह्या गोष्टींची टेस्ट करून घ्या। परत तुम्हाला जर डायबिटीस असेल तर तुमची शुगर कंट्रोल ठेवा, शुगरच्या वारंवार टेस्ट करून घ्या। त्याच्यामुळे काय होते की म्हणजे काळजी घेतल्यामुळे हे आजार टाळले जातात। तसेच या वयात पडण्यापासून शक्यतो वाचावे। रात्री जर तुम्ही बाथरूमला वगैरे उठत असेल तर लाईट शक्यतो चालू ठेवा। परत तुम्ही योगासन, तुमचं जर काही ताणतणाव असतील तर त्यापासून वाचण्यासाठी योगासनं करा, मेडिटेशन करा, ध्यान करा। आणि चालताना जर तुमचा तोल वगैरे जात असेल तर शक्यतो काठीचा आधार घ्या, कारण या वयात पडलं तर हाडं फ्रॅक्चर होण्याची संभावना असते आणि हाड फ्रॅक्चर झालं की ते लवकर रिपेअर होत नाही, म्हणून तुम्ही शक्यतो काठीचा आधार घ्या। आणि ह्या वयामध्ये शक्यतो तुम्ही झोप पुरेशी घ्या। 7 ते 8 तास झोप घेणे अतिशय आवश्यक आहे। आणि झोपताना नेहमी हलका आहार घ्या, त्यामुळे हलका आहार घेतल्यामुळे तुम्हाला झोप पण चांगली लागते। आणि या वयात शक्यतो ताणतणाव घेऊ नये, ताणतणाव टाळावेत। तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी एखाद्या बागेत फिरायला जात जा, मित्रमैत्रिणींशी गप्पा गोष्टी करा, एखाद्या मंदिरात जाऊन थोडा वेळ बसा आणि महिन्यातून एकदा एखादी छोटीशी ट्रिप करा। यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील। आणि वारंवार तुमची BP, शुगर, परत हाडांची वगैरे अशा सगळ्या टेस्ट करत जावा। त्याच्यामुळे पण म्हणजे अशी काळजी घेतली तर नक्कीच उत्तम स्वास्थ्य आपल्याला लाभतं। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।